पौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमेला आपण काय काय केलं पाहिजे? उपवास ठेवा. भक्त आपले शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी पूर्ण किंवा अर्धा उपवास करू शकतात. दानधर्म करा. उष्ण हवामान असल्यामुळे गरजू लोकांना थंड पाणी, फळे, छत्र्या आणि फळे दान करणे हे या दिवशीचे सर्वोत्तम दान आहे. पवित्र ग्रंथ वाचण्यात किंवा यादी बनवण्यात थोडा वेळ घालवा. विष्णू सहस्रनाम, भगवान विष्णूची 1000 नावं किंवा व्रतकथा, गरजूंना अन्नदान करा. या दिवशी गरीब ब्राह्मणांना भोजन दिल्याने आध्यात्मिक लाभ होतो असा विश्वास आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला टाळण्यासारख्या गोष्टी: तुमचा रागावर नियंत्रण ठेवा. शांत राहण्याचा प्रयत्न करा. कठोर बोलणे किंवा इतरांशी वाद घालणे टाळा. जड पदार्थ खाणे टाळा. या दिवशी मांसाहार, कांदा किंवा लसूण खाणे टाळा. साधे आणि पौष्टिक अन्न खाण्याचा प्रयत्न करा. सात्विक आहार. झाडे तोडू नका. दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जात असल्याने कोणतेही झाड तोडणे किंवा त्याला इजा करणे टाळावे. मीठ खाणे टाळा. उपवास असल्यास जर तुम्ही उपवास करत असाल तर साधे मीठ खाणे टाळा. त्याऐवजी संदैव मीठ वापरा, काळं मीठ. ज्येष्ठ पौर्णिमा केवळ पौर्णिमेचा दिवस असल्या पलीकडे मन आणि आत्म्याच्या प्रवासाला नव्याने सुरुवात करण्यासाठीचा एक आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारा काळ आहे. दान, भक्ती आणि निष्कर्ष: ज्येष्ठ पौर्णिमा केवळ पौर्णिमेचा दिवस आपल्या पलीकडे मन आणि आत्म्याचा प्रवास नव्याने सुरू करण्यासाठीचा एक आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारा काळ आहे. दान, भक्ती आणि अतिरिक्त शक्तीसाठी हा एक उत्तम काळ आहे. उपवास करण्यापासून सावित्री आणि सत्यवान यांच्या व्रतकथांचे पठण करण्यापलीकडे विष्णू लक्ष्मी पूजा करणे प्रत्येक विधी आपल्याला अटळ श्रद्धा, शहाणपण आणि इच्छाशक्ती शिकवतो. जाळ दान करून इतरांची काळजी घेणे असो किंवा शांतता, मानसिक शांतीसाठी चंद्राची पूजा करणे, या दिवशी प्रत्येकासाठी काही ना काही आहे. काही प्रदेशांमध्ये ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून, इतर ठिकाणी वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जात असला तरी त्यामागील संदेश एकच आहे: संयम आणि भक्तीने जीवन जगणे. जसे आपण तसेच योग्य विधी पालन करणे आणि दानासाठी सारखी छोटी कृत्ये करणे दैवी आशीर्वाद तुमच्या दारात आणू शकतात. आली ग पौर्णिमा वाशिणी, झाल्या गोळा 7 जन्माची 7 ओळता ग वडाला आल्या, वड पूजा. ज्येष्ठ पौर्णिमेची कथा आणि कहाणी दिलेली आहे प्रमिला छंदमध्ये. ती ऐका आणि तुमचं मन तृप्त करून घ्या. 2 चॅनल आहेत: प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर, संस्कृती दर्शन, सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या मित्रमैत्रिणींनी सांगा, इतर ग्रुपमध्ये टाका. प्रमिला छंद, संस्कृती दर्शन, सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर.